नमस्कार मंडळी, मी जान्हवी उवाच या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. माझ्या आजच्या लेखाचं नाव आहे पिंपळ पानावरची जाळी. माझा आजचा लेख आवडतोय का बघा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. पिंपळ हा अगदी सहजपणे आढळणारा वृक्ष. खूप मोठा आणि डेरेदार असा हा वृक्ष असतो. त्याची कोवळी पानं फारच सुंदर दिसतात. तशी सगळ्याच झाडांची कोवळी पालवी छानच दिसते, पण पिंपळाच्या पानांची रंगसंगती, आकार काही औरच. पिंपळाची मोठी पानंही खूप आकर्षक आणि मोहक असतात. पौर्णिमा ही एक 12-15 वर्षांची मुलगी. तिच्या घराजवळच असा एक पिंपळ होता. त्याच्या पारावर बसून पानांची सळसळ ऐकत राहायला तिला खूप आवडत असे. पौर्णिमेची एक मैत्रीण होती, मृणाल तिचं नाव. पौर्णिमा एकदा तिच्याकडे गेली होती. सहजच तिच्या कानांवर मृणालच्या बाबांचे शब्द पडले, आणि हे पिंपळ पानाच्या जाळीवर केलेलं आहे. ते कोणाला तरी आपली कलाकृती दाखवत होते. पिंपळ पानांची जाळी असे शब्द ऐकताच तिच्या डोळ्यासमोर आजीचा सुरकुतलेला चेहरा, सुरकुतलेले हात येऊ लागले. ती नकळत त्या जाळीच्या पिंपळ पानाची तुलना आजीशी करू लागली. पिंपळाची कोवळी रंगीत पानं, त्यानंतर पूर्ण वाढ झालेली मोठी मोठी पानं, आणि नंतर जाळी पडलेली पानं तिच्या डोळ्यापुढे येऊ लागली. आणि त्यानंतर लगेचच आजीचा सुरकुतलेला चेहरा दिसू लागला. मृणालच्या बाबांच्या हातात जादू होती. ते फार मोठे चित्रकार होते. पौर्णिमा तिच्याही नकळत उठली आणि मृणालच्या बाबांच्या समोर जाऊन उभी राहिली. काकांनी त्या इतक्या नाजूक जाळीवर शंकर पार्वतीचं चित्र रेखाटलं होतं. पौर्णिमा नुसती बघतच राहिली त्या चित्राकडे. निळा निळा शंकर, त्याच्या जटेतून निघणारी गंगा, भाळावरची चंद्रकोर, तसंच गोरी गोरी पान पार्वती, हे सगळं बघून पौर्णिमा अवाक झाली. इतकं सुंदर चित्र तिनं यापूर्वी कधीही बघितलं नव्हतं. अतिशय रेखीवपणे आणि सर्व बारकाव्यांसकट ते चित्र काढलं होतं काकांनी. पौर्णिमेच्या मनात आलं, देवाने बोटं तर सगळ्यांना सारखीच दिली आहेत, पण मला साध्या सपाट अशा कागदावर सुद्धा चित्र काढता येत नाही. आणि इतक्या नाजूक जाळीवर काकांनी काय कमाल करून दाखवली आहे. ते चित्र काकांनी एका छानशा फ्रेममध्ये बंदिस्त केलं होतं, नाहीतर त्याला हात लावून बघण्याचा मोह कोणीच आवरू शकलं नसतं. अचानक पौर्णिमेचे डोळे चमकले. ती तडक आजीकडे आली. नेहमीप्रमाणे आजी एका जागी बसून होती. शांत, मलूल अशा आजीशी बोलायला पौर्णिमेने सुरुवात केली. आजी आपलं हो, नाही अशा तुटक शब्दात बोलत होती. आता पौर्णिमेचा हा रोजचाच कार्यक्रम झाला. ती सतत आजीच्या मागे पुढे करू लागली. वेगवेगळे विषय काढून तिला बोलतं करायचा प्रयत्न करू लागली. काही दिवसात आजी आधी पौर्णिमेशी आणि नंतर घरातल्या इतरांशीही बोलू लागली. चेष्टा मस्करी, चर्चा सगळ्यात भाग घेऊ लागली. नवीन गोष्टी शिकायचा प्रयत्न करू लागली. स्वतःचं मन रमेल अशा गोष्टी करू लागली. आपण कोणाला तरी हवे आहोत ही भावना जगायला उत्साह देते. तीच गोष्ट आजीच्या बाबतीत झाली होती. नव्हे, पौर्णिमेने ती जाणीवपूर्वक केली होती.
पिंपळ पानावरची जाळी जशी शंकर पार्वतीच्या चित्रामुळे उठून दिसत होती, तशाच आजीच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या तिच्या हसण्या बोलण्यामुळे आणि जगण्याच्या उत्साहामुळे उठून दिसू लागल्या. धन्यवाद.